बीड जिल्हा पोलीस भरती त्या ठिकाणी दीपक नावाचं एक 26 वर्षाचं पोरग 1600 मीटर ग्राउंड पूर्ण करतं आणि त्यामध्ये त्याला आपला जीव गमवावा लागतो। आता याचा जीव गेला त्यानंतर मीडिया उचललं, मीडियाने हे प्रकरण समोर आणलं, पण खऱ्या अर्थाने त्याच्या मायबापाला न्याय भेटला का? म्हणून यासाठी पोलीस महासंचालक असतील, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय गृहमंत्री असतील, जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील आणि त्या ठिकाणची पोलीस कर्मचारी यंत्रणा असतील, प्रथमतः तुम्हाला विनंती आहे, तुम्ही माणूस आहात, तुम्हाला माणसाची काळजी करता आली पाहिजे। ह्या पोराची परिस्थिती तुम्ही पाहिली असेल तर याचे मायबाप ऊसतोड कामगार आहेत, याचा भाऊ एक ऑटो चालवतो, त्याच्यातून याचं घर चालतं आणि याचं शिक्षण होतं। गेली 3 वर्षापासून भरतीची तयारी करणारं हे पोरग यावर्षी लागेल अशी एक आशा होती आणि घराचं चित्र बदलल, मायबापाच्या हातातला कोयता सुटेल असं मायबापाला देखील वाटलं होतं, पण नियतीचा खेळ कोणासमोरच चालत नाही। त्याच्यात या पोराला आपला जीव गमवावा लागला। पण जीव गमवण्याचं कारण जर आपण शोधली तर त्याचं पहिलं कारण आहे, सकाळी 4, 4:30, 5 ला तुम्ही काय करता, ग्राउंडवर बोलवता, त्याची उंची घेता, हाईट घेता, छाती मोजता, त्यानंतर त्याचे डॉक्युमेंट चेक करता आणि डॉक्युमेंट चेक करत असताना रणंत ऊन आहे, थंडी उन्हाचं संमिश्र असं वातावरण आहे, त्या ठिकाणी त्याला पाण्याची बरोबर व्यवस्था नसते, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था तुम्ही करता तेवढे उपकार आमच्यावर करता, पण त्याला खाण्याची व्यवस्था नसते। सकाळी 5 ला आलेलं पोरग, त्याच्या बॅग तुम्ही ग्राउंडच्या बाहेर ठेवायला लावल्यात, एक कण पोटात नाही आणि त्याचं ग्राउंड तुम्ही 1 वाजता घेता। 5 वाजता ग्राउंड मध्ये इन झालेलं पोरग जर 1 वाजता पळत असेल तर प्रत्येकाचं शरीर सारखं नसते, डिहायड्रेशन झालं, थकवा आला आणि या पळण्यामध्ये त्याला जीव गमवावा लागला।